हे गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. कसे आहात? सो मॉर्निंगचं रुटीन सुरू झालेलं आहे. ॲज युजल मॉर्निंग झाली की आधी दूध गरम करून घेते, नंतर चहाचे प्रिपरेशन स्टार्ट होते. सो गेल्या काही दिवसापासून आपले व्लॉग थोडेसे लेट येत आहेत आणि मी कम्युनिटी पोस्ट पण काल पोस्ट केलेला आहे. मोबाईल ॲक्च्युली खराब झालेला, माझ्या मोबाईलमध्ये पाणी गेलं होतं, त्यामुळे मग रिपेअरिंगला घालावं लागलं. सो त्यामुळे कंटिन्यू 2 दिवस मला व्हिडिओ अपलोड करता नाही आले, कारण बराच वेळ त्यामध्ये निघून गेलेला. सो आता सुरू आहे चहाचं प्रिपरेशन. जोपर्यंत चहा घेत नाही मॉर्निंगचं 1 टाईम तरी चहा मला हवा असतो, किंवा चहाच्या व्यतिरिक्त जर दुसरं काही गोड जरी खाल्लं तरी मला चालतं. सो काहीतरी उठल्यानंतर गोड हवं असतं, जेणेकरून थोडीशी एनर्जी आपल्याला कामासाठी मिळते. सो ते सगळं प्रिपरेशन सुरू आहे. एका साईडला अन्वीचं दूध गरम करते, कारण मग तिचं पण स्कूलचं जे रुटीन आहे ते स्टार्ट होतो. एकदा स्वयंपाक झाली की तिची पण तयारी करून द्यावी लागते. ऑलमोस्ट 10 ते 1:30चं टायमिंग तिचं आता झालेलं आहे. पण आज तिला थोडं फीवर होतं नाईटपासूनच, त्यामुळे आज पाठवत नाही. आज स्किप केली होती तिची स्कूल आम्ही. सो आता सुरू आहे इव्हनिंगचं रुटीन, आणि नेहमीप्रमाणे संध्याकाळला दिवा लावून घेते देवाजवळ. बाहेर थोडंसं स्किप करून लावते, कारण जर पाऊस आला तर पूर्ण दिवा ओला होतो आणि मग तो पेटत नाही. सो त्यामुळे जसं ॲटमॉस्फिअर राहिलं त्या हिशोबाने त्यानुसार मग मी बाहेर तुळशीजवळ दिवा लावून घेते. आणि बऱ्याचदा असं होतं की आतापर्यंत 2 ते 3 दिवे अन्वीने तिथले खेळायला घेतले आणि ते ऑलमोस्ट फुटलेले आहेत. सो जसं पॉसिबल झालं तसं इव्हनिंगचं रुटीन माझं सेट केलेलं आहे, जसं वेळ मिळेल तसं. कारण आज कंप्लीट दिवस कंप्लीट बिझी गेलेला आहे. 7 वाजेपर्यंत मी कामामध्येच होते, माझ्या शूट आणि एडिटिंग हे सगळं. त्यानंतर कोलॅबरेशनचं भरपूर पेंडिंग आहे, सो ते पण कंप्लीट करायचं होतं. सो आज बराचसा वेळ मी त्यासाठीच बॅगमध्ये ठेवलेला होता, आणि जो पण काही वेळ होता तो फक्त एक अन्वीसाठी काढून घेते. मधात तिला जाताना अजय घेऊन जातो, पण घेऊन येताना मी घेऊन येते तिला स्कूलमधून. सो झोपून उठली आणि त्यानंतर ती आता कार्टून बघते. तोपर्यंत अजय पण घरी आलेला होता. आज तो थोडा लवकर आला, त्यामुळे अन्वीसोबत टाईम पण स्पेंड करता आला. आणि हळूहळू आता जसं दिवस समोर जात आहेत आमचा शेड्यूलसुद्धा सेट होत आहे, कारण स्टार्टिंगला अजिबातच शेड्यूल सेट नव्हतं. कुठलंही काम करतो म्हटलं तर दिवसच पुरायचं नाही. इवन इव्हनिंगचा जो रुटीन होता माझं तो पण व्यवस्थित व्हायचा नाही. आता हळूहळू आम्ही पण सेट होतात, कारण नवीन ठिकाणी नाही म्हटलं तरी 5 वर्ष एखाद्या ठिकाणी राहिल्यानंतर लगेच जर आपण शिफ्ट होतो तर थोडंसं वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सेट व्हायला. घर आमच्यासाठी नवीन आहे, इथलं ॲटमॉस्फिअर नवीन आहे, आजूबाजूचं वातावरण नवीन आहे. त्यानंतर अन्वीची स्कूल सुरू झालेली आहे. आतापर्यंतचं जो तिचं रुटीन होतं स्कूलचं तो नॉर्मल होतं, पण आताच प्रॉपर नर्सरी म्हटलं की नर्सरीपासून थोडंसं त्यांचा लर्निंगचा जो फेज असतो तो स्टार्ट झालेला. ती पण थोडीशी डिस्कम्फर्ट झालेली आहे स्कूलमध्ये, कारण आतापर्यंत असं होतं प्ले ग्रुपला की फक्त ॲक्टिव्हिटीजच होते, पण आता असं झालेलं आहे की ॲक्टिव्हिटीज पण आहेत प्लस त्यांना लर्निंग पण करायला लावत आहेत आता. सो 1-2 वर्ड्सपासून म्हणजे अल्फाबेट्सपासून त्यांचं स्टार्ट झालेलं आहे. सो तिचे एकतर तिचे ॲक्टिव्हिटीज स्टार्टिंगपासूनच एवढ्या जास्त आहेत की तिला सतत फक्त खेळायचं असतो, त्यासाठी ती जेवणसुद्धा करत नाही कधी स्कूलला. सो असं सगळं सुरू आहे. आता घर अजूनही सेट व्हायला आहे, कारण जसं वेळ मिळतं आहे आम्ही सगळं सेट करतो. एवढं मोठं घर सेट करणे आणि त्यातल्या त्यात मी माझे कामं पुन्हा स्टार्ट केलेले आहेत, त्यात अन्वीचं पण रुटीन स्टार्ट झालेलं आहे. सो या सगळ्या याच्यामध्ये भरपूरसा वेळ निघून जातो. त्यानंतर
पल्लू नागपूरला आलेली आहे. तिचे आता समोरचे जे पण काही एक्झाम्स आहेत त्यासाठी तिने क्लासेस लावले. सो ती जी लायब्ररी असते दिवसभर जॉईन केलेली आणि ती जस्ट आता घरी आलेली आहे. सो बघू आता इव्हनिंगचं स्वयंपाक सुरू आहे माझं. नॉर्मल करते जसं तुम्ही माझं वेट लॉसचं व्हिडिओ बघितलाच असेल, नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. माझं नॉर्मल स्वयंपाक असतं इव्हिनिंगचं. अगदी साधं जेवण तयार करते संध्याकाळला आणि मॉर्निंगचं जे असते ते फुल कंप्लीट मील तयार करते मी. पोळी भाजी वरण भात आणि जे पण काही सॅलेडचे पदार्थ असेल ते सॅलेड दोन्ही टाईम मी इन्क्लूड करते जर घरी अवेलेबल असेल तर. आणि बाकी इव्हिनिंगला साधं वरण भात वगैरे जे असतं, कारण असं जर काही बनवलं तर अन्वी पण व्यवस्थित जेवण करून घेते. तिला पण साधं जेवण करायला खूप जास्त आवडतं. सो इव्हनिंगचं रुटीन सुरू आहे. माझी पण हेल्थ थोडंसं स्टेबल झालेली आहे आता, त्यामुळे मी पण माझ्या कामाला लागलेली आहे. आणि किचन अजूनही माझी सेट व्हायला, कारण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या मला किचनमध्ये इन्क्लूड करून घ्यायच्या आहेत. जे जुने भरपूरशा वस्तू आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. पण असं असतं की एखादी वस्तू जर मार्केटला जायचं असेल तर मग स्पेसिफिक वेळ घेऊन जावं लागतो आणि अन्वीला घेऊन दिवसभर फिरणे इतवारीला किंवा मार्केट एरियामध्ये थोडंसं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे प्रयत्न करते की मोस्टली गोष्टी ऑनलाईनच बोलवायचे. जेव्हा पण मी बोलवेन नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. सो हळूहळू एक गोष्टी घरामध्ये इन्क्लूड करण्याचं सुरू आहे. जसं लाईक मागे व्हिडिओ अपलोड केला होता, मॅट्रेस आम्ही भरपूर ठिकाणी शोधले. आता रिसेंट पण मला काही खरेदी करायची होती बेडरूमसाठी. सो त्या खरेदीसाठी गेलो होतो आम्ही. तिथे पण मॅट्रेसेस बघितले. सो लवकरच आमची नवीन मॅट्रेस येणार आहे. बघू आता कसा एक्सपिरियन्स राहतो आहे. आमच्यासाठी मॅट्रेसचा लाईफमध्ये पहिला एक्सपिरियन्स राहणार आहे, कारण आतापर्यंत जेवढे पण घरी बेड्स आहेत ते सगळे कापसाचे बनलेले आहेत. आणि आमचा जो मोठा बेड होता आधी तिथे पण आम्ही कापसाचं कंप्लीट एक सिंगल बेड बनवून घेतला होता 6x6चा. सो बघू आता हा नवीन एक्सपिरियन्स राहणार आहे आमच्यासाठी. अजून भरपूर गोष्टी आहेत ज्या इन्क्लूड करायच्यात. स्वतःचं घर म्हटलं की भरपूर अशा गोष्टी येतात ज्या प्रॅक्टिकली नवीन घर जर सेट करतो म्हटलं तर भरपूर वेळ लागतो. त्यातल्या त्यात जॉब करणे, मुलांना सांभाळणे, घरातलं बघणे, स्वतःच्या करिअरकडे लक्ष देणे, या सगळ्या गोष्टी सगळं करून घर सेट करायला थोडंसं वेळ लागतो. सो त्यामुळेच आपलं होम टूरसुद्धा लेट होत आहे आणि अजून काही कामं जे आतमधले करून घ्यायचे ते बाकी आहेत. सो ते पण बॅक टू बॅक सुरू आहे. सो असं सगळं आमचं रुटीन सुरू आहे आजकाल. आणि चला, तुमचा हा दिवस कसा गेला ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा.